सांगली कुपवाडसाठी 20 दशलक्ष लिटर जादा पाणी पुरवठा, महासभेत निर्णय. पाणी प्रश्नावर वादळी चर्चा, वारणा योजना तातडीनं मंजुरीसाठी प्रयत्न. सांगली व कुपवाड शहरातील पाणी टंचाई टाळण्यासाठी कृष्णा नदीतून आणखी 20 दशलक्ष लिटर जादा पाणी उपसा करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. या शहरांच्या पाणी समस्यांवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी वारणा उद्धव पाणी योजना हाच एकमेव उपाय आहे. सदरची योजना शासनाकडे पाठपुरावा करून तातडीनं मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महापौर धीरज सूर्यवंशी यांनी म्हटलं आहे. सांगली आणि कुपवाड शहरातील पाणी प्रश्नावर महापालिकेची विशेष महासभा सोमवारी महापौर धीरज सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सांगली व कुपवाड शहराला भेडसावणाऱ्या अपुरा, कमी दाबाने पाणी पुरवठा तसेच पाणी टंचाईवर अनेक नगरसेवकांनी आक्रमक मते मांडली. काही नगरसेवकांनी यावर उपाययोजना सुचवल्या. यावर सुमारे 3 ते 3.5 तास या विषयावर वादळी चर्चा झाली. नगरसेविका अश्विनी कदम यांनी या चर्चेला सुरुवात केली. सांगलीवाडीत अपुरा आणि अनियमित पाणी पुरवठा होतो आहे. याला वॉलमॅन जबाबदार असल्याचं सांगून ऑटो वॉल बसवून सर्व प्रभागात समान पाणी पुरवठा करण्याची मागणी कदम यांनी केली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे गटनेते युवराज गायकवाड यांनी सभागृहात दूषित पाण्याची बाटली आणत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सर्व प्रभागात झोनिंग करण्याची मागणी त्यांनी केली. अभिजित कोळी यांनी सांगलीवाडीतील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो करावी. सांगलीवाडीला 34 लाख लिटर पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात 24 लाख लिटर पाणी मिळत असल्याचं सांगितलं. जगन्नाथ ठोकळे यांनी कर्मचाऱ्यांना अभावी काढले जात नसल्याचं सांगितलं. कीर्ती देशमुख यांनी पिण्याच्या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिळत असल्याची तक्रार केली. मयूर पाटील यांनी हिराबाग वॉटर वर्क्स येथे बंद केलेले जलशुद्धीकरण केंद्र पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. लक्ष्मण नवलाई यांनी वारणा योजनेऐवजी कृष्णा नदीतूनच शुद्ध व मुबलक पाणी तातडीनं देणे शक्य असून याचा विचार करावा अशी विनंती केली. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली, कुपवाड.